बोल सुलेखा. शिप्रा, आय एम सो सॉरी, रिअली व्हेरी सॉरी. अगं माझी सकाळपासूनच खूप चिडचिड होते अगं. बट आय नो याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशी असं बोललं पाहिजे. सॉरी. ठीक आहे. मग संध्याकाळी भेटूया. अगं पण तुला भेटायला वेळ नव्हता ना. काढीन ग तुझ्यासाठी. ओके. आपल्या नेहमीच्या जागी. हां. And sweetie, sorry once again. Bye. Bye. कोरी वही आणि पुन्हा हा आरसा. मी सांगितलं होतं ना आदिनाथा, त्या भुयारात काहीही नाहीये आणि काहीही नव्हतं. असं कसं म्हणता आजोबा? महादेव आजोबांनी आणखीन 2 क्लू आपल्याला दिले आहेत. कुठले? एक ती मूर्ती आणि दुसरी ही कोरी वही. मी खरं तर तुला सांगणारच होतो की त्या भुयारात पुन्हा एकदा उतरून आजोबा आजोबा मला असं वाटतंय की तो खजिना भुयारातच आहे आणि आपण जर नीट शोध. मी काय केलं? मी काय केलं? पण या मला काय मी काय केलं? तेच मी विचारतोय, तुम्ही काय करताय इथे? कुठे काय? मी चाललो होतो. मला उगाच अरे म्हाताराला का त्रास देतो? दिनू बाबा याला सांग रे बाबा. आदिनाथ, जाऊ दे त्यांना. आजोबा तुम्ही घाबरलात का एवढे? काही गडबड नाहीये ना? घाबरलास का असा? म्हणजे एकदम मरत तुम्हाला बघितलं. सोपान्या, काही गडबड नाहीये ना? नाही मालक, येऊ का? लय काम पडले ते. कुठे काय तुला औषध बघितलं मी. आजोबा, या घरात राहायचं असेल तर असं चोरून ऐकणं बंद करायचं. अरे बाबा, कान बंद करतो, लागलं तर डोळा बी बंद करतो. हा, तू तुझं ऐकलं पाहिजे बाबा. म्हातारा आहे मी रे महादेवा. आदिनाथ नाव आहे माझं. तू कोण बी आहेस, मला जाऊ दे. मी जातो. बोला. हाय प्रिया, देर इज अ गुड न्यूज. मनीषाच्या आईचा ॲड्रेस सापडलाय. मी आत्ताच सुलेखाच्या शाळेतून बाहेर पडतोय. बट आय मस्ट से वन थिंग, निखिल खूप हुशार असला पाहिजे. सी प्रिया, हा ट्रेल सोपा नाही आहे. बिंग अ पोलिसमॅन इट इज इझी फॉर मी. सुलेखाच्या आईनी निखिलला मनीषाच्या आईचा जुना पत्ता दिला होता आणि हा जो नवीन पत्ता आहे तो निखिलला सुद्धा शाळेतनं येऊनच मिळाला असेल. आणि जर असं असेल तर ही वॉज सिम्पली ब्रिलियंट. या, ही वॉज ब्रिलियंट. बरं ऐक, मी लवकरात लवकर मनीषाच्या आईला भेटतोय. अँड आय जस्ट होप त्या बोलण्याच्या मूडमध्ये असतील. ऑल द बेस्ट इन्स्पेक्टर. थँक्स. माझं त्यांच्याशी बोलणं झालं की मी तुला फोन करीन. ओके? ॲक्च्युली माझ्या फोनची बॅटरी लो आहे. पण मी क्षिप्राकडे जातेच आहे. तिथे मी चार्ज करत ठेवीन फोन. करा तुम्ही फोन. मी वाट बघते. बाय. चल बाय.
त्या सोपान काकांचं नवलच वाटतं नाही ग वहिनी? हो ना. या वयामध्ये त्या आगीतून कसे काय निसटले असतील देव. नेमकं काय वय असेल हो त्या सोपान आजोबांचं? काय हो वंश, असं काय बघताय माझ्याकडे? काय तू काय म्हणत होतीस? मी म्हटलं त्या सोपान आजोबांचं नेमकं वय काय असेल? सोपान? तुला काय ग माहित सोपानबद्दल? अहो असं काय करताय वंश? त्यांच्याविषयीच बोलत होतो ना आपण. काय बोलत होतो आपण? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. अहो कमाल आहे वंश, तुम्हीच तर विषय काढलात. ते सोपान आजोबा पुन्हा वाड्यावर आलेत म्हटल्यावरती. सोपान वाड्यावर आहे? अहो काय झालं तुम्हाला वंश? अशा विचित्र का बघताय तुम्ही माझ्याकडे? हो वंश, काय कुठे आहात? कुठे तुम्ही? मी 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 कुठे काय? म्हणजे तसं नाही हो, इथेच तर आहात तुम्ही माझ्या समोर. काय झालंय काय तुम्हाला? बरं बिरं वाटत नाहीये? मगासपासून काहीतरी वेगळंच. नाही ग नाही, म्हणजे मला म्हणजे असं वाटलं की मी कुठेतरी भलतीकडेच गेले ग. म्हणजे एका क्षणी तू समोर होतीस आणि मग नंतर तू नव्हतीसच आणि मी कुठेतरी भलतीकडेच गेल्यासारखं वाटलं मला. माहितीये? वंश, तुम्ही असं करा, तुम्ही जरा हे सोडून द्या. तुम्ही जरा स्वस्थ बसा, नाही तर असं करा, आडव्या व्हा तुम्ही. पडा जरा, मी तुमच्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते. सरबत करते? हा कर कर. आणि त्याच्यामध्ये वेलची घाल आणि हे साखर थोडी कमी घाला. हो सगळं, साखर वेलची केशर सगळं घालते. तुम्ही आधी पडून राहा बरं. पण ऐक ना वहिनी, हा देवी चमत्कारच म्हटला पाहिजे ना. महाराज नेहमी म्हणतात की माणसाचं मन शरीर सोडून जेव्हा प्रवास करायला लागतं तेव्हा कपाळाला ती जखम झाल्यापासून काय परिणाम झालाय की काय यांच्या डोक्यावर? तेव्हा तेव्हा मी सगळं नंतर ऐकते. तुम्ही आधी माझं ऐका. तुम्ही जरा पडून राहा स्वस्त. मी आत्ता सरबत घेऊन येते. हो हो हो. बाई, बापरे, महाराजांनी तर चमत्कारच केला. बापरे, अगदी दैवी चमत्कार झाला. सुलेखाला सांगायला हवं. बाई, सुलेखा, ये ना आके. सुलेखा, अगं काही होतंय का तुला? आई, सुलेखा चक्कर आली का तुला? सुलेखा, काय झालं? काय अगं काय झालं सुलेखा? काय झालं काय सुलेखा? अगं सुलेखा काय झालं काय? डॉक्टरला बोलव का? जरा थांबा ना तुम्ही. थांबा. सुलेखा बरी आहेस का बाळा? काय झालं तुला? काय झालं हिला? काय झालं ग? अशी कशी तू इथे अचानक कशी आली आहेस? काय झालं? हळू हळू. काय झालं? हळू हळू. ऐक, मी ते इंटरव्ह्यूसाठी आले होते तुमच्याजवळ. एकदम उन्हात चालून माहित नाही चक्कर आली. म्हटलं रस्त्यात पडण्यापेक्षा कसं तरी तुमचं घर गाठलं मी. सॉरी खूप त्रास दिलाय मी तुम्हाला. त्रास काय त्रास? हे तुझं घर आहे. मी सरबत आणते तुझ्यासाठी. तू नको, तू अजिबात नकोस. मी वंश,
मी आणते. तू आराम कर ग, मी आलेच. सुलेखा, ए सुलेखा, अगो काय झालं तुला बाळा? ए सुलेखा, काय झालं तुला? सोपान, 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 सुलेखा, ए सुलेखा, सोपान आजोबांबद्दल तुला कसं कळलं? घबरे. ओ सोपान आजोबा, इथे काय करताय? चला आज चला. किसल्या तू आलास, बरं झालं. काय? माझं एक काम कर, मला या भुयारात घेऊन चल. भुयारात? आज काय आहे तुमचं? चला गपचूप उठा चला. अरे बाबा, माझं काम आहे. काय काम आहे तुमचं? तुला काय करायचंय? अरे तुला यायचं तर ये, ना तर मी एकला जायचं. हो, एकला जाईन म्हणे. आतमध्ये गेलात, पडला बिडला तर पाय बी मोडला, मग बसाला खाट पकडून, मग कोण करणार तुमचं? चला गपचूप उठा. ये चल. ते भुयार का तुझ्या बापाने खाणलेलं आहे का? म्या खाणले, म्या स्वतःच्या देखरेखी खाली, पण त्याचं गुपित मलाच ठाऊकी. काय आहे गुपित याचं? तुला काय करायचंय? गुपित तुला सांगू. तुम्ही आता माझं डोकं नका खाऊ. आता गपचूप उठा आणि चला, नाही तर मालकाला सांगेन. अरे जा, मालकाला सांग. चल चल, मी सांगतो मालकाला, मला घेऊन चल त्याच्याकडं. हे भुयार कशासाठी खणलंय, कुणी खणलंय? सोपाना जाऊ, तुम्हाला वेळ लागलाय. तुमच्या बरोबर मी लागलो तर मलाही लागणार. बसा इथेच, जा. पायऱ्यात आहेत, पण मारी काय डोकं चाललं. महादेवाचा खजिना भालचंद्राच्या भुयारात, हे असं कसं? सोपान आजोबांबद्दल मलाच माहीत असणार, आणखीन कोणाला कसं माहीत असेल? त्याचंच तर टेन्शन आलं, म्हणून चक्कर आली मला. म्हणजे आमचे सोपान आजोबा आहेत ना, तुमचे सोपान जोगळेकर आमच्या शेजारी राहतात. मागे एकदा सांगितलं होतं ना मी तुम्हाला. हा, ते त्यांचं काय झालं? त्यांच्या मुलांनी त्यांना नेऊन वृद्धाश्रमात टाकलं. अरे बापरे. मी खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण काही झालं नाही. हो, मी म्हटलं की मी सांभाळेन त्यांना. मी वाटल्यास त्यांना माझ्याकडे नेऊन ठेवते. खूप रडत गेले हो बिचारे. त्याचंच टेन्शन कालपासून डोक्यात होतं, म्हणून मला चक्कर आली. आणि कुसुमात्या, मला आलेलं टेन्शन मी तुमच्याशिवाय दुसरं कोणाकडे शेअर करणार नाही का, म्हणून मी इथे आले. हो ग बाई, खरंच बरं झालं बाई तू इथे आलीस, ते बरं झालं. अगो काल आमच्या इथे सुद्धा एक गंमतच झाली.
आमचे सोपान आजोबा सुद्धा आले काल परत. सोपान म्हणजे वसईचे सोपान का? अगं हो तेच. काल स्वतःहून परत आले वाड्यावर. अच्छा. हो अगं आम्ही काय समजत होतो त्या आउट हाऊसला लागलेल्या आगीत ते जळून गेले, पण नाही, म्हाताऱ्यात बरीच रग आहे. खरंय, म्हाताऱ्यात बरीच रग आहे. सोपान काका, तुम्ही भुयाराबद्दल विष्णूला काहीतरी सांगत होतात. दिदू, अरे बाबा तू हातभर होतास तेव्हापासून मी तुला ओळखतोय. तुम्ही भुयाराबद्दल काहीतरी सांगत होतात. अरे बाबा दिनू, तू या घराचा मालक आहे, मी नोकर आहे. तुला मदत करणं हे माझं काम आहे, नाही का? कसली मदत? दिनू, तू तुझ्या महादेव दादानं लपवलेला खजिना शोधतोयस. अरे तू लहान होतास, अशा लई गोष्टी झाल्यात त्या तुला ठाऊक नाहीत. आता ते भुयार कोणी खणलं? म्या खणलंय, म्या. बर, मग ते भुयार आता बंद असलं तरी त्याचं दुसरं टोक कुठं निघतंय ते मला ठाऊक आहे, फक्त मला. भैरवकालीच्या मंदिराच्या मागे देवळापासून 500 मीटरच्या दुरीवर. तुम्ही म्हणालात ना रान माजले, आजोबा तिथेच आहे. आपल्या वाड्यात जसा खड्डा आहे ना तसाच तिथे खड्डा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या खड्ड्यात आत जाणाऱ्या काही अशा मोडक्या पायऱ्या आहेत. आधी पहिल्यांदा बघताना त्या पायऱ्या वाटत नाहीत, पण त्या पायऱ्याच आहेत. गैरसमज आहे तुमचा सोपान काका. या भुयाराचं दुसरं टोक भैरवकाली मंदिराच्या जवळ निघतं. दिनू, तसा तो लहानपणापासून हुशारच आहेस रे. झालं का तुमचं बोलून? आता आटपत घेऊया, मला दुसरी कामं आहेत. दिनू, तू एवढा हुशार आहेस, पण तुला एवढं कळलं नाही आपल्या वाड्यात त्या भुयाराचं काय काम. सांगा, तुम्हीच सांगा ना. का खणलं गेलं हे भुयार या वाड्यात? सांगतोच, पण घशाला थोडी कोरड पडली. चाय मिळेल का? चाय? विष्णू, चहा साखर जरा जास्त टाकू बरं का? जास्त टाकतो. मला जे सांगायचंय ह्याच्या समधी कसं काय सांगू? का विष्णू माझ्या मुलासारखाच आहे. असल, पण आपल्या घरच्यांची घाण कापडं परक्यासमोर का धुवा, नाही का? तुम्हाला काय बोलायचंय ते स्पष्टपणे बोला. ते भुयार म्या खणलं. ते मगाशी सांगितलं तुम्ही. पण ते मला खणायला लावलं कोणी? विचार बघू. श्रीराम. कुणी? तुझ्या महादेव दादानं. महादेव दादा? होय, तुझ्या महादेव दादाचं आणि पंतांचं कधीच पटलेलं नाही. ज्या गोष्टी मला ठाऊक आहेत त्या पुन्हा पुन्हा सांगू नका. अरे बाबा, तुझा महादेव दादा लई छंदी पंदी आणि खुशाल चेंडू होता.